करतो बाबा आपण. आज गणपतीचा जन्मदिवस असल्यामुळे आपण गणपतीवर आज अथर्व शीर्षक करणार आहोत. अभिषेक करणार आहे. म्हणजे अभिषेक करणार आहोत पाण्याचा. चला करूयात सुरू. कुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणपती अथर्व शीर्ष. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्त्रियः अंग्यः तुष्टुवांसः तनूभिः वेश्यमदेवहितं वेदायुः. ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्योऽरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पति ददातु. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हरतासि त्वमेव सर्वं फलविदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुजानमं शिष्यम् अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्ध्वातात अवधरातात सर्वतों मां पाहि पाहि समन्तात. त्वं वाग्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोः. सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्रैलोक्यमेष्यति. तं त्वयि प्रसेति तं भूमिरापो अनलो निलो नवः. त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मपूर्वः स्वरूपं वर्णादिपूर्वम् उच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वरा परतरा हृदयेन्दुलसीतं तारेण रुद्धमितत्वमनुस्वरूपं. वकारः पूर्वरूपं मकारो मध्यमरूपम् अनुस्वर स्वान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं. नादा संध्यानं संहिता सन्धि शेषा गणेश विद्या गणकऋषि निश्चित गायत्री छंदा गणपतिर्देवता. ओम गणपते नमः. ओम एकदन्ताय विद्महे ओम वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारेण वदन्तं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकभुजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पया सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टादो प्रकृत्याः पुरुषाप्तरम् एवं ध्यायति यो नित्यं स योगियोगिनान्वरः. नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. एतदथर्वशीर्षोदिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वतः सुखमेधते स सर्वविघ्नेन बाध्यते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते. सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति. सायं प्रातः प्रयुतर्जानो अपापो भवति सर्वत्राधियानो अपविघ्नो भवति. धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षमशीर्षाय न देयं यो यदि महाद्यासति स पापीयान् भवति. सहस्रवर्तनात् यं काममुदिते तं तमनेन साधयेत. अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थमनुषुण जपति स विद्यावान् भवति. इत्यर्थर्वणवाक्यं ब्रह्माद्यवरणं विद्यातन बिभेति कदाचन इति. यो दुर्वाकुरैर्जति स वैश्रवणोपमो भवति. यो लाजैर्जति स योषवान् भवति स मेधावान् भवति. यो मोदक सहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति. या साज्य समिद्भिरेजति स सर्वलभते अष्टो ब्राह्मणान् सम्यग्राहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति. सूर्यग्रहे मानन्दा प्रतिमासनिधो वाचकृत्वा सिद्धमन्त्रो भवति. महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति यः एवं वेद इत्युपनिषद. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्त्रियः अंग्यः तुष्टुवांसः तनूभिः वैष्णवदेवहितं वेदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती 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 शांती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. त्यात करायचे सगळं त्यात करायचे. ट्रेनिंग चालू आहे ती तिथं कसं हातात थांबवायचं याची. माझ्या हातात थांबतो बाबा ती तिथं. अय्या गोविंद गोपाल. गणेश जयंती होती म्हणून ह्या मैदा घेतलेला आहे मोदक करण्यासाठी. आणि मग त्यात गरम तेल आपण ओतत असतो. मोहन ज्याला बोलतो आपण ते मोहन ओतते मी.
आणि त्याला आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि मीठ टाकूयात आता आपण त्यात. आता पाणी टाकून ते व्यवस्थित मळून घेऊयात. आता हे अशा पद्धतीने मी पाणी टाकते कारण मी एका हातात मोबाईल आहे आणि एका हाताने बनवतेय, त्यामुळे तुम्ही तसं करू नका. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या. आणि हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे आहे खोबऱ्याचं आणि साखरेचं मिक्सचर जे काढलेलं आहे ते सारण बनवलेलं ते आपण बोलतो ते. त्यात थोडेसे तीळ पण मी ऍड करणार आणि हे आपले मोदक तयार झालेले आहेत. आता आपण तेलामध्ये एक एक सोडून असे छान खरपूस भाजीपर्यंत असे तळून घेऊयात. मस्त असा ब्राऊन कलर येत आहे. मस्त असे तळून घ्यायचे आहेत छान. थोडंसं हलवायचं. बघा किती मस्त दिसतंय ना. आणि आता राहिलेले मोदक पण मी तळून घेते. इकडे हे माझे मोदक तळेपर्यंत मम्मी तिकडे चपाती आपण करून घेत आहे सोबतच, कारण मला लवकर नैवेद्य ठेवायचं. आणि हे लाटणे ठेवून दिलेले आहे. तेल आणि स्वाहा केलेला आहे आणि चपातीला तव्यावर टाकलेलं आहे.
आणि इकडे माझे मोदक अजून फ्राय होत आहे छान छान. मोदकांची वरची साईड अशी ती थोडीशी जड असते ना, म्हणून ते तेलात टाकलं का थोडं गरम झालं की लगेच ते खाली उलट होतं मोदक. तर मग आता खायला तळून देण्यासाठी त्यांना एक एक तुकडून असं मी त्यांना सरळ करते. आणि मम्मीने चपातीला तेल वगैरे व्यवस्थित छान असं लावलेलं आहे. चपातीला काकडी करून उलट पलट करून आणि आता हे स्वामींना ताट तयार केलेलं आहे. स्वामींचा नैवेद्य वरण, भात, चपाती, मोदक आणि मेथीची भाजी.
बघत होता घड्याळात किती वाजते ते, कारण आदल्या दिवशी आहे ना उशिरा आल्यामुळे त्याला जेवायला नाही भेटलेलं आणि मग पूर्ण दिवसभर उपाशीच होता ना, पाणी नाही काही फराळाचं. आम्ही असे सगळेजण असं अंगत पंगत करून असं बसत असतो घरात जेवायला. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. उद्या भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मी केलेले मोदक बघा कशी कुरकुरीत झालेले, आवाज पण आलेला आहे तुम्हाला कसा करून कुळूम वाजता येते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ. बाय.